नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकाश यात्री ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेचे कवी आहेत कल्याण इनामदार. कवितेचा मध्यवर्ती विचार हा आहे, ही कविता बालकांच्या स्वातंत्र्याची, स्वावलंबनाची, एकतेची, प्रगतीची आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न व्यक्त करते. कवी मुलांना अंधारातून प्रकाशाकडे जाणारे प्रकाशयात्री मानतो. आपण कवितेचं पहिलं कडवं पाहूयात. बालक आम्ही प्रकाशयात्री, गगन चितारू नवे, फुलपाखरा परी आम्हाला पंख मोकळे हवे. आपण कवितेतील कठीण शब्दांचा या 2 ओळींमधील अर्थ पाहूयात. बालक म्हणजे मूल, प्रकाशयात्री म्हणजे प्रकाशाच्या दिशेने जाणारा, गगन म्हणजे आकाश, चितारू म्हणजे चित्र काढू, साकार करू, फुलपाखरा परी म्हणजे फुलपाखराप्रमाणे, पंख मोकळे म्हणजे स्वातंत्र्य. आता आपण कवितेतील या 2 ओळींचा अभ्यास करूयात. कवी म्हणतो की आम्ही लहान मुलं जरी असलो तरी आमची स्वप्न मोठी आहेत. आम्हाला नवीन, सुंदर आणि उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे. आकाश हे आपल्या कल्पनांचं प्रतीक आहे. जसं एखादा चित्रकार आपल्या कल्पनेतले सुंदर चित्र कागदावर उतरवतो, तसं आम्हाला आमच्या कल्पनेतील सुंदर जग प्रत्यक्षात आणायचं आहे. फुलपाखरू कोणत्याही बंधनाशिवाय एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जसं मुक्तपणे उडतं, कोणाचीही पर्वा करत नाही, कोणतंही टेन्शन घेत नाही, अगदी त्याप्रमाणे मुलांनाही स्वतंत्रपणे विचार करण्याचे, शिकण्याचे आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. आपण आता दुसरं कडवं पाहूयात. कळ्या कळ्यांचे गंध होऊनी, हसता हसता झुलू, रंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलू, धरेस सांगू आकाशाचे नाते, हळवे हळवे. कठीण शब्दांचे अर्थ पाहूया. कळी म्हणजे फूल उमलण्यापूर्वीची अवस्था, गंध म्हणजे सुगंध, झुलू म्हणजे डोलू, रंग वेगळे म्हणजे विविध प्रकारचे रंग, फांदी म्हणजे झाडाची शाखा, धरा म्हणजे पृथ्वी, धरणी, नाते म्हणजे संबंध, हळवे म्हणजे कोमल, प्रेमळ. आता आपण या ओळींचा अर्थ पाहूयात. की ज्यांच्या वागण्यामुळे फुलांच्या सुगंधाप्रमाणे आनंद आणि प्रसन्नता पसरावी, त्यांनी नेहमी आनंदी राहावं. वेगवेगळ्या फुलांचे रंग वेगवेगळे असतात, पण ती सर्व फुले एकाच फांदीवर एकत्र उमलू शकतात. अगदी त्याचप्रमाणे माणसांचे विचार, भाषा, रूप, गुण वेगवेगळे असले तरी सर्वांनी प्रेमाने आणि एकतेने राहावे. धरा म्हणजे पृथ्वी आणि आकाश म्हणजे गगन. पृथ्वी आणि आकाश यांचं नातं जसं सुंदर आहे, तसेच माणसामध्येही प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचं नातं असावं, अशी कवीची भावना आहे. एका वर्गात काही विद्यार्थी मराठी बोलतात, काही हिंदी, काही वेगवेगळ्या बोली भाषाही बोलतात. काहींची आवड चित्रकलेत असते तर काहींची खेळात. तरीही सर्वजण एकाच वर्गाचे विद्यार्थी म्हणून एकत्र राहतात. हेच रंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलू याचे एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. या कवितेच्या 2 ओळींमध्ये आपल्याला विविधतेत एकता हे मूल्य पाहायला मिळतं. पुढचं कडवं अभ्यासूया. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे, ताठ उभारू आम्ही आमुच्या पायांवरी खडे, तेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे. कठीण शब्दांचे अर्थ पहा. अंधार म्हणजे अज्ञान, निराशा, अवघी म्हणजे संपूर्ण, सगळी, वाट म्हणजे मार्ग, प्रकाशाकडे म्हणजे प्रगतीकडे, ज्ञानाकडे, ताठ म्हणजे सरळ किंवा धैर्याने, खडे म्हणजे अडथळे, संकटे, तेजोमय म्हणजे प्रकाशाने भरलेले, उद्याला म्हणजे भविष्यामध्ये, लुकलुकणारे म्हणजे चमकणारे. आता आपण या ओळींचा अर्थ पाहूयात. या कडव्यात कवी
अंधार आणि प्रकाश या दोन प्रतीकांचा अंधार म्हणजे अज्ञान, निराशा, भीती, गरिबी किंवा अडचणी किंवा दुःख, तर प्रकाश म्हणजे ज्ञान, आशा, प्रगती आणि यश. मुलांनी स्वतः ज्ञान मिळवून केवळ स्वतःचं जीवन उजळवायचं नाही, तर इतरांनाही ज्ञानाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जायचं आहे. इतरांना अडचणी आल्या किंवा स्वतःला अडचणी आल्या तरी घाबरायचं नाही. संकटांना धैर्याने सामोरं जायचं आहे. आज आपण केलेल्या प्रयत्नांमुळे उद्याचं जीवन अधिक सुंदर आणि प्रकाशमय होणार आहे. पहा, एखाद्या विद्यार्थ्याला गणित कठीण जातं. तो म्हणतो, मला गणित येतच नाही, मी गणित कधी शिकणारच नाही. हा झाला अंधार, निराशेचा. पण तो शिक्षकांची मदत घेतो, रोज सराव करतो आणि शेवटी गणितात चांगले गुण मिळवतो. हा झाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. अडचण आली म्हणजे आपण काय केलं पाहिजे, तर त्या अडचणीला न घाबरता धैर्याने प्रयत्न करून अडचणीवर मात केली पाहिजे. आता आपण पुढचं कडवं अभ्यासूयात. हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने, स्वर उंचावून गाऊ इथल्या मातीचे गाणे, घुमवू वारा सर्व बांधवांसवे. शब्दांचे अर्थ पहा. हात हाताशी घेणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ होतो एकमेकांना सहकार्य करणे. घडवू म्हणजे निर्माण करू. इतिहासाची पाने म्हणजे कर्तृत्वाची कामगिरी. स्वर म्हणजे आवाज. उंचावून म्हणजे मोठा करून. माती म्हणजे मातृभूमी, आपला देश. नारा म्हणजे घोषणा. घुमवू म्हणजे मोठ्याने बोलू. बांधव म्हणजे भाऊ किंवा सहकारी. आता पहा, इथे बांधवासवे म्हटलं आहे. बांधवासवे याचा अर्थ आपल्या बांधवांसोबत. आता आपण या काव्य पंक्तींचा अर्थ पाहूयात. या कडव्यात कवी एकजुटीचे महत्व सांगतो, एकतेचे महत्व सांगतो, एकत्र राहण्याचे महत्व सांगतो. एकट्या व्यक्तीपेक्षा अनेक व्यक्ती एकत्र आल्या तर तो मोठं काम करतो. म्हणून सर्वांनी हातात हात घालून एकमेकांना सहकार्य करून नवीन इतिहास घडवावा. आपल्या देशाची, आपल्या मातृभूमीची आपल्याला अभिमानाने गाणी गाता आली पाहिजेत. सर्व बांधवांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीचा आणि एकतेचा नारा बुलंद करावा. विद्यार्थ्यांना उदाहरण देण्यासाठी एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. शाळेत स्वच्छता अभियान असतं. एक विद्यार्थी संपूर्ण शाळा स्वच्छ करू शकणार नाही किंवा शाळेतला एक सेवकही संपूर्ण शाळा स्वच्छ करू शकणार नाही. पण या सेवकांच्या मदतीला सगळे विद्यार्थी आले किंवा सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शिक्षक सांगतील किंवा शिक्षकांसोबत मिळून जर कामं केली तर संपूर्ण शाळा काही तासात स्वच्छ होऊ शकते. हेच हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने याचे एक अतिशय सुंदर उदाहरण आहे. आपल्याला या दोन ओळींमध्ये एकता, सहकार्य, देशप्रेम, स्वाभिमान, सामूहिक प्रयत्न, एकतेला मिळणारं यश दिसून येतं. मुलांनो, प्रकाश यात्री म्हणजे प्रकाशाच्या दिशेने जाणारे. या कवितेत कवीने मुलांना प्रकाश यात्री म्हटलेलं आहे. आपल्याला फुलपाखरांप्रमाणे स्वातंत्र्य हवं. आपल्या स्वप्नांना पंख द्यायचे आहेत. फुलांचे रंग वेगवेगळे असूनही ती एका फांदीवर उमलतात. त्याप्रमाणे आपणही आपले मत, भाषा, रूप किंवा गुण वेगळे असले तरी एकत्र राहिले पाहिजे. अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे गेले पाहिजे. अडचणींना घाबरता कामा नये. सर्वांनी हातात हात घालून देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी, समाजासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. तरच आपण नवा इतिहास घडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्तेचे चॅनलवर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.